बद्दल महत्त्वाची अपडेट घेऊयात। केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनची वेगाने वाटचाल सुरू झालेली आहे। लवकरच मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे। दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बळीराजासाठी अर्थातच ही दिलासादायक बातमी आहे। तर केरळमध्ये दाखल झाल्यानंतर आता मान्सून वेगाने पुढे सरकतो आहे आणि तो लवकरच महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता दाखल होईल। महाराष्ट्रामध्ये शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसतोय आणि त्यासाठी अर्थातच ही दिलासादायक अशी बातमी। तर मान्सून हा केरळमध्ये दाखल झाला आहे आणि त्यानंतर आता तो पुढे मार्गक्रमण करणार आहे आणि अशात तो लवकरच महाराष्ट्रामध्ये दाखल होईल अशी शक्यता आहे। त्यामुळे अर्थात बळीराजासाठी एक दिलासा देणारी बातमी म्हणता येईल। महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये सध्या दुष्काळाचं सावट आहे आणि अशात मान्सूनचं हे आगमन लवकर होत आहे। तर मान्सूनच्या प्रवासाचा हा मार्ग नेमका कसा आहे बघूया। 20 मेच्या सुमारास मान्सून अंदमान निकोबार बेटावरती दाखल झाला। 1 जूनच्या सुमारास केरळमध्ये मान्सून पोहोचतो आणि यावेळी 2 दिवस आधीच तो केरळमध्ये दाखल झालेला आहे। 5 जून पर्यंत कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश तसंच आसामसह ईशान्येमध्ये मान्सून दाखल होत असतो। 10 जूनच्या सुमारास महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये मान्सून पोहोचेल। आता सध्या जो मान्सून आहे ही जी ब्ल्यू लाईन दिसते आपल्याला, तर हा 1 जूनला जो पाऊस केरळामध्ये दाखल व्हायला हवा असतो तो 30 मेलाच हा केरळामध्ये पाऊस दाखल झालेला आहे आणि ह्याचा जो पुढचा प्रवास आहे कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये यायला एक साधारण 8 ते 10 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू होईल। म्हणजे महाराष्ट्रात साधारण 10 दिवसांनी मान्सून दाखल होतो। एकदा केरळामध्ये पाऊस दाखल झाल्यानंतर एक 8 ते 10 दिवसामध्ये मान्सून आपल्या महाराष्ट्रामध्ये दाखल होतो।